नमस्कार, मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, भजी पापड तळल्यानंतर तेल उरले असेल तर तेल गाळणीने गाळून पुन्हा तुम्ही वापरू शकता, परंतु 2 वेळेपेक्षा जास्त हे तेल वापरू नये, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। टिप नंबर 2, नुसत्या बेसन पिठाची भजी बनवण्यापेक्षा थोडीशी मूग डाळ व थोडीशी उडीद डाळ पाण्यात भिजवून त्याचे पीठ मिक्स केल्यास भजी अजून चविष्ट लागतात। तर भजी बनवताना तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा। टिप नंबर 3, चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा वापरू नये, यामुळे आपल्या शरीरात हे धातू रोज थोड्या थोड्या प्रमाणात जातात, म्हणून चपाती बनवण्यासाठी नेहमी लोखंडाचा तवा वापरावा। उपयुक्त टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। टिप नंबर 4, चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी बनवताना त्यात तळलेला कांदा अवश्य घालावा, यामुळे बिर्याणी अत्यंत टेस्टी अशी लागते। टिप नंबर 5, चहा सुगंधित करण्यासाठी चहा बनवताना त्यात संत्र्याची साले, वेलची पूड किंवा गवती चहाची पात त्यामध्ये घालावी, यामुळे चहा खूप जास्त स्वादिष्ट असा होईल। प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 7, वाळलेल्या मिरचीच्या बिया मोहरीसोबत फोडणीत वापराव्यात, यामुळे पदार्थाला खूप छान अशी चव येते। प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 8, मटरी तयार करण्यासाठी अर्धा तास अगोदर पाण्यात ओवा टाकून ठेवायला पाहिजे। मटरीची कणिक मळताना ओवा पाणीसकट त्यामध्ये घालावा, यामुळे मटरी तळताना ओवा तेलातून बाहेर निघणार नाही। तर मस्त अशी मटरी बनवताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा। टिप नंबर 9, मायक्रोवेव्हमध्ये वास येत असेल तर भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस टाकून घ्या व 5 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह सुरू करा। त्यानंतर मायक्रोवेव्ह बंद होईल तेव्हा पेपर किंवा टॉवेलने पुसून घ्या। तर तुमचा पण मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टिप ट्राय करू शकता। टिप नंबर 10, कोणतेही धिरडे करताना त्यात कच्चे तेल अवश्य घालावे, त्यामुळे धिरडी सचित्र होतात व आयत्यावेळी त्यामध्ये 2 मुठी रवा घातल्यास धिरडी छान कुरकुरीत अशी होतात। पावसाळा स्पेशल मस्त भजी तर आपण नेहमीच बनवत असतो। टिप नंबर 11, भजी जास्त तेलकट होऊ नये यासाठी भज्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त वापरल्यास भजी तेल शोषतात व तेलकट होतात, यासाठी त्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात वापरू नये। तर भजी जास्त तेलकट होऊ नये यासाठी ही टिप फॉलो करा। टिप नंबर 12, घरात झुरळ झाल्यास पाववाटी मैदा घेऊन त्यात 2 चमचे बोरिक पावडर टाकून त्याची पेस्ट करावी व ही पेस्ट ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खाली वर सगळीकडे लावावी। वर्षभर तरी झुरळे यामुळे अजिबात होत नाहीत। टिप नंबर 13, हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये साठवताना धुवून साठवू नका, यामुळे त्या लवकर खराब होतील। जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेसच पालेभाज्या धुवा। अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14, चहा गाळण्यासाठी स्टीलच्या गाळणीचा वापर करा, प्लास्टिकची गाळणी वापरू नये, यामुळे प्लास्टिकचे कण चहामध्ये मिसळले जातात, तर हे कण आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहेत। टिप नंबर 15, रात्री जेवण झाल्यानंतर किचन ओटा साफ करताना किचनच्या भिंतींना स्टाईलवर देखील थोडेसे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यावे, यामुळे स्टाईल देखील नेहमी स्वच्छ राहतात व भाजीचे पडलेले डाग देखील यामुळे लगेच पटकन निघतात। अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 16, शुगर नियंत्रित राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाणे फायदेशीर ठरते। शेंगासोबतच शेवग्याची पानं, फुलं सुद्धा तितकीच फायदेशीर ठरतात। अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर 17, जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यात एकदाच जास्तीचे शेंगदाणे घालू नये। मूठभर शेंगदाणे घालून चालू बंद करून मिक्सरला फिरवावे, यामुळे एकसारखा छान जाडसर कूट
तयार होतो. तर जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी ही टीप ट्राय करा. अत्यंत खास टीप नंबर 18. अतिप्रमाणात जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच डायबिटीज, मधुमेह यासारखे आजार होतात. टीप नंबर 19. भोपळ्याची भाजी बनवताना साल काढून भाजी बनवू नका. सालीमध्ये खूप जास्त पौष्टिक गुणधर्म असतात. तसेच साल काढून भाजी बनवल्यामुळे भाजी शिजून भाजीचा गचका होतो. तर भोपळ्याची भाजी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 20. जर लहान मुलांना अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यांना दररोज भिजवलेले 1 अक्रोड, 1 ते 2 चमचे काळे हरभरे तसेच बदाम खायला द्यावे. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 21. डोळे किंवा शरीर खूप पांढरे पडले असेल तर ही पांढऱ्या कावीळाची लक्षणे आहेत हे समजावे आणि लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर 22. कॉलरा झाला असेल तर 4 चमचे कारल्याचा रस घ्या. त्यात थोडेसे सैंधव मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून रुग्णाला थोड्या थोड्या वेळाने द्या. त्यामुळे कॉलराचा त्रास दूर होईल. जर तुम्हाला पण कॉलराचा आजार झाला असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 23. दररोज 1 तुळशीचे पान खातात ते कॅन्सरसारख्या रोगापासून वाचू शकतात. सुगरणींसाठी अतिशय खास टीप नंबर 24. अळूची गरगट्टा भाजी बनवताना अळूची खाज किंवा गरगट्टा भाजीला थोडासा आंबटपणा येण्यासाठी थोड्या प्रमाणात आंबट चुक्याची पालेभाजी त्यामध्ये वापरली तर गरगट्टा भाजीला उत्तम स्वाद येतो व भाजी यामुळे उत्तम स्वादिष्ट आणि घट्ट अशी छान होते. तर अळूची गरगट्टा भाजी बनवताना ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 25. कणिक मळताना त्यामध्ये किंचित मीठ आणि साखर घालावी. यामुळे पोळ्या अतिशय मऊ, लुसलुशीत अशा होतात आणि चवीला देखील चवदार बनतात. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर 26. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्यास गुडघेदुखीपासून आराम मिळतो. तर तुम्हाला पण गुडघेदुखीचा त्रास असेल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 27. अचानक थंडी वाजून आली तर थोडेसे कोमट पाणी प्यावे. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 28. लहान बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे धरल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 29. जर पित्ताचा त्रास असेल तर आल्याचा तुकडा चावून खावा. टीप नंबर 30. खारीक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात व पाठदुखी पण यामुळे थांबते. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.